कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। पेण खोपोली मार्गावर चालत्या कारला अचानक भीषण आग लागल्याची घटना मंगळवार दिनांक 16 डिसेंबर रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास घडली आहे। पुणेहून दापोलीकडे जात असलेली कार श्री कॉम्प्लेक्स पेण खोपोली रोड समोर असताना अचानक पेट घेऊ लागली। गाडीमधून धूर आणि ज्वाळा दिसताच चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ कार रस्त्याच्या कडेला थांबवली आणि कारमधील तिन्ही प्रवाशांनी वेळीच बाहेर उडी घेतली। या कारमध्ये अजय प्रल्हाद मानकर, अजय गौतम पगारे आणि चेतन संदीप इंदोरे हे तिघे प्रवास करत होते। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटनेची माहिती मिळताच पेण नगर परिषद अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली, मात्र आगीत कारचे मोठे नुकसान झाले। पुढील तपास सुरू आहे। गाडी बंद पडली, मग बंद पडली का पुढं आलो, मग तिने काटर मारलं, बघितलं पुढं तर दूर येत होता, दूर आलं की तिने पेट घेतलं, बंदच पडली।